गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा तुमचा दिवस सर्वांचा खूप आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे बुधवार आणि यांना डब्यावर देण्यासाठी मी बनवत आहे झटपट अशी अंडा करी. तर इथे तुम्ही बघू शकता मी 5 अंडे घेतलेले आहेत बॉईल करण्यासाठी आणि मस्त अंडे बॉईल करायला ठेवून इथे मी टोमॅटो कट करून घेत आहे. तर ही अंडा करी बनवताना तुम्ही मस्त टोमॅटो कांदा हा बारीक एकदम चिरून थोडा फ्राय करून त्यामध्ये आपला बनवलेला मसाला घालूनसुद्धा बनवू शकता किंवा नुसता मसाला बनवूनसुद्धा आपण अंडा करी बनवू शकतो. तर मी बनवते आज ही अंडा करी. तर त्यासाठी मी इथे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 2 छोटे कांदे आणि कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. आपल्या प्रत्येक गृहिणीला सकाळी कुणाला ऑफिसच्या कामासाठी किंवा कुणाला घरातल्या लहान मुलांचा डब्बा किंवा मोठ्यांचा डब्बा द्यायचा असेल तर आपल्याला सकाळी खूप घाई होते. तर त्यासाठीच ही अशी झटपट अशी अंडा करी तुम्ही रेडी करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता इथे मस्त अंडे उकडलेले आहेत. एक 10 ते 15 मिनटामध्ये झाकण ठेवून मस्त अंडे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी एक छोटी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मस्त तेजपत्ता टाकलेला आहे. तेजपत्ता टाकल्यानंतर तेल जास्त गरम झाल्यानंतर मस्त त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. तर हा कांदा जो गॅसवरती तुम्ही मस्त असा भाजून घ्यायचा आहे. गोल्डन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्याला गोल्डन कलर आल्यानंतर एक त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि अगदी टोमॅटो आणि कांद्याचा एक जीव होतपर्यंत मस्त टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त टोमॅटो आणि कांदा भाजून घेतला आणि त्यामध्ये नंतर मी घरचा कोल्हापुरी मसाला, त्याचप्रमाणे तिखा लाल पावडर, हळद आणि धण्याचा कूट अशा 4 वस्तू मी त्यामध्ये ॲड केलेल्या आहे. ॲक्च्युली हे बनवताना मी मसाला टाकताना शूट करायचं विसरलेले आहे. तर ह्या 4च वस्तू मी ॲड केलेल्या आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे भाजलेला कांदा, खोबरं, लसूण आणि आल्याचा बनवलेला हा थोडासा मसाला होता. तर हा मसाला मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. तर हा मसाला त्यामध्ये ॲड केल्यानंतर मस्त त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे. तर इथे हे उकडलेले अंडे मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून धुवून घेतलेले आहे. तर आता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये जे सोललेले आपण अंडे आहेत ते टाकायचे आहेत. तर हे अंडे तुम्ही अगदी मध्ये कट करूनसुद्धा म्हणजेच एका अंड्याचे 2 भाग करूनसुद्धा टाकू शकता किंवा हे असे साईडने कट जरी केले तरी त्यामध्ये मस्त मसाला आतमध्ये ॲड होतो आणि अंडा करीला छान अशी चव येते. तर ही अंडा करी तुम्ही थोडी ग्रेव्हीसुद्धा ठेवू शकता, ग्रेव्हीसुद्धा छान लागते. तर इथे मी त्यामध्येच त्या मसाल्याचं थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त 15 ते 20 मिनटं उकळी घेतल्यानंतर आपली भारी भन्नाट अशी अंडा करी तयार झालेली आहे. तर हे अंडा करी खाण्यासाठी तुम्ही त्याबरोबर नाचणीची भाकरी किंवा चपातीसुद्धा खाऊ शकता. अगदीच टेस्टी लागेल आणि याच्यावर गार्निशिंग म्हणून मस्त लास्टला कोथिंबीर अशी गार्निश करायची आहे. कोथिंबीर गार्निश केल्यानंतर मस्त चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त एन्जॉय करायची.